वालूज महानगर पालिका में पानी की गंभीर कमी के खिलाफ आज शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट द्वारा आंदोलन किया गया। खवड़ा डोंगर क्षेत्र में नागरिक और पार्टी के पदाधिकारी सड़क पर उतरने लगे, लेकिन मनाही आदेश के कारण पुलिस ने उन्हें प्रशासनिक नियंत्रण में लेकर आंदोलन को शांत कराया। आंदोलनकारियों ने प्रशासन के नियमित पानी आपूर्ति सुनिश्चित करने की मांग की और चेतावनी दी कि मांगे पूरी न होने पर भविष्य में कड़ा आंदोलन होगा। स्थानीय जिला परिषद सदस्य ललिता सोनवाने ने आंदोलन का नेतृत्व किया। आम्ही वडगाव कोल्हाटी या ठिकाणी पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी जनतेला पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा गट नंबर मध्ये नाहीये आणि ज्या भागामध्ये पाणी पाईपलाईनची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तर अजिबातच पाणी त्यांना त्या ठिकाणी येत नाहीये। त्यामुळे सगळी जनता त्रासलेली आहे आणि उन्हाळे दिवस असल्यामुळे आणि जवळपास 10-12 वर्ष झालेले लोकांना पाण्याची योग्य सुविधा नसल्यामुळे आज जनता चिघळलेली आहे। त्यांच्या पाणी प्रश्नावर आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांची दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे ही जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि या पोलीस प्रशासनाने या बऱ्याच महिलांना आणि मी जिल्हा परिषद सदस्य ललिता सोनवणे माझ्या सहित या महिलांना इथे या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी जमावबंदी करण्यासाठी इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत। पण ही जनता आज थांबणारी नाहीये, आज घडा फोडणार आणि पाणी आणणारच आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन जरी अवेलेबल असेल तरी सुद्धा ही जनता आज कोणाचंच ऐकणार नाहीये। जागोजागी तुम्हाला आंदोलन करताना दिसणार आहे। 2008 पासून पाणी मागू राहिलो, निश्चय पाईपलाईन पडे, पाईप आले आणि टाकीला जागाच नाही आणि कशी टाकी बांधा, मग टाकीची जागा काय आम्ही देणार आहे का? आणि नेते लोक कशाला मतदान मागायलाच आहे आमच्याकडं? आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, मतदानाचे आमचे पाय पडत आहे। आता आम्ही त्यांच्या पाय पडतो, आम्हाला पाणी देत नाही। काय पाणी देत नाही? आम्ही फुकट मागतो का पाणी? त्यांना बऱ्याच वेळेस बोललो आम्ही, देतो म्हणत्या, आणू पाणी, 1 वर्षात पाणी आणू। बऱ्याच लोकांना म्हणलो आम्ही, जागाच नाही म्हणते टाकीला, 10 गुंठे जागा पाहिजे, ते अवेलेबल नाही। मग कधी अवेलेबल होणार आहे जागा? कधी पाणी देणार आहे आम्हाला? ते या आमच्यासाठी उभे राहिल्या म्हणून आम्ही आज त्यांना म्हणलो, आता मी निवडून आले, आम्हाला पाणी पाहिजे। त्यांनी विचारलं काय प्रश्न, आम्हाला पाणी पाहिजे। आश्वासन दिल्यामुळे आम्ही आम्ही चालूच राहणार आहे, रात्रंदिवस आम्ही उभे राहणार आहे। आम्हाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण लेडीज उभे राहणार आहे, सारे उभे राहणार आहे, एक बी बसणार नाही। पाणी मिळाल्याशिवाय नाही हटणार नाही। मेलं वीज चालेल, मेलं वीज आम्हाला काही फरक पडत नाही, पण आमच्या लेकरांचं आम्ही काय करणार आहे? आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे। तुम्ही त्यांना अडवलं, ताब्यातही घेतलंय, काय सांगाल? आम्हाला एक काल माहिती मिळाली की काही लोक सोलापूर-धुळे हायवेवर आंदोलन करणार आहेत। त्यांचे सोबत आम्ही याच्या आधी 2 मार्चलाच मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे जे विषय आहेत त्याला संबंधित खात्याला भेटून त्याचा समाधान करावा हीची सूचना दिली होती। त्यांनी आम्हाला 2 मार्चला हमी पण दिली होती की आम्ही काही आंदोलन करणार नाही। तरी पण काल आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की हे लोक काही आंदोलन करण्याच्या नियोजनात आहेत। तर आम्ही यांना काल रात्री परत जाऊन त्यांना लेखी सूचना दिली, लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका, पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत, हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहे। तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर-धुळे हायवेवर येण्याचा प्रयत्न करत होते। ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। बरं, किती लोकांना ताब्यात घेतलंय, काय आपली भूमिका? आमची जे हे कारवाई आहे ते सध्या सुरू आहेत। कारवाई संपल्यावर आम्ही याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर सूचना देऊ। पण नागरिक ज्यावेळेस स्वतःच्या प्रश्नांसाठी भांडतायत त्यावेळेस पोलिसांनी दडपशाही केली असा आरोप नागरिकांकडून होतोय। नागरिकांना आर्टिकल 19 इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्याचा अधिकार आहेत, पण ते अधिकारला अंमल करायला त्यांना पोलिसांकडून परवानगी घेणे, पोलीसच्या जे जमावबंदीचा आदेश आहे त्याचा रिस्पेक्ट करणे आणि तसेच त्यांची जी मागणी आहे त्याच्यासाठी पोलीस त्यांची पूर्ण मदत करेल। जे संबंधित खाते आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटून बोलू की यांचे मुद्देचा हे करा, त्यांचं समाधान करा। पण जर विना परवानगी जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून पोलिसांना मीटिंगमध्ये दिलेली हमीचा रिस्पेक्ट न करता जर असे कोणी कृत्य करणार असेल तर आम्ही त्यांच्यावर
कायदेशीर पद्धतीने कारवाई 100% करणार आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. तर तुम्ही नागरिकांमध्ये आणि संबंधित विभागाच्या बैठक बोलवणार आहेत का आणि याचा तोडगा कसा निघणार आहे? आज जे घडलेली घटना आहेत त्यात काहीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही प्रोएक्टिव्ह पोलिसिंग करून जे लोक जमावबंदीचा उल्लंघन करत होते त्यांना डिटेन केलेलं आहे. आमची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. आपला जे दुसरा प्रश्न होता, येस, आम्ही इतर विभागांना सोबत परत बसून एकदा 2 तारखेला मीटिंग झालेली आहेत. जे आंदोलन करते होते आणि इतर विभागाचे लोक, जे बाकी लोक आहेत, जे बाकी मागणे आहेत त्याच्यासाठी आम्ही परत इतर खात्यांना जे संबंधित मुद्द्याचे खाते आहेत त्यांना भेटून त्यांना याचा काहीतरी तोडगा काढावा याची विनंती करू. ओके. ओके.